यानंतर बातमी महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरच्या बुऱ्हाणपुरातली आहे। मराठ्यांनी मोगलांकडून जिंकलेला किल्ला पुन्हा चर्चेत आलाय। त्याचं कारण ठरलंय एक बातमी आणि छावा सिनेमातलं एक सीन। नेमकं काय घडलंय पाहूया। शेकडो वर्षांपूर्वीच्या किल्ल्याजवळ सोन्याचे शिक्के सापडत असल्याची अफवा पसरली आणि हजारो लोक रात्री बॅटरी, लोखंडी पहार, फावडे घेऊन इथे धडकली। हे ठिकाण महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बुऱ्हाणपुरातल्या असीरगडचं आहे। या असीरगडाच्या अवतीभोवतीच्या भूगर्भात सोनं असल्याच्या चर्चा तशा जुन्याच आहेत। मात्र यावेळी या चर्चेत दोन गोष्टींची भर पडली। पहिली म्हणजे छावा सिनेमात मराठ्यांनी मोगलांचा खजिना लुटून तो या भागात आणल्याची दृश्य आहे आणि दुसरं म्हणजे काही दिवसांपूर्वी पुलाच्या बांधकामावेळी इथल्या काही मजुरांना मोगलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची चर्चा। या दोन्ही गोष्टी पंचक्रोशीत वाऱ्यासारख्या पसरल्या आणि रातोरात शेकडो लोक असीरगड भोवतीच्या भागात खोदकामासाठी पोहोचले। माहितीनुसार हे खोदकाम जवळपास 3 रात्र सुरू होतं। सुरुवातीला मध्य प्रदेश पोलिसांनी या गोष्टीला नकार दिला, मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी सोन्याच्या शोधासाठी खोदकाम केल्याचं स्पष्ट झालं। सोनं मिळेल म्हणून काही लोक तर चक्क मेटल डिटेक्टर सुद्धा घेऊन इथे पोहोचले होते। जितकं खोदकाम आजवर पुरातत्व विभाग या भागात करू शकला नसेल, त्याहून जास्त खोदकाम स्थानिकांनी रात्रीतून करून टाकलं। या ठिकाणी मुघलकालीन, औरंगजेबकालीन खजाना असल्याची अफवा ही राज्यभर मध्य प्रदेशात पसरली आणि परिसरातील काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मुघलकालीन खजाना नाणे शोधण्याची मोहीम हाती घेतली। किती मोठमोठे खड्डे या ठिकाणी खोदकाम केलेलं आहे नाणे शोधण्यासाठी आणि खजाना शोधण्यासाठी, हे आपण पाहू शकता। मात्र इथे खरोखर कुणाला सोनं मिळालं का? मोगलकालीन नाणी कुणाच्या हाती लागली का? हे अधिकृतरित्या स्पष्ट होऊ शकलेलं नाही, पण लोकांनी अधाशासारखं इथल्या शेतजमिनी खोदून काढल्या हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत। असीरगड हा किल्ला त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे। या किल्ल्यातल्या भूगर्भात सोनं शोधण्यासाठी इंग्रजांनीही काही प्रयत्न केले। असीरगड किल्ल्यात एक शिवमंदिर, एक राजवाडा आणि एक मशिद आहे। आधी प्रचंड विस्तार असलेला किल्ला आता थोड्याच भागात अस्तित्वात दिसतो। 3 भागात पसरलेल्या या किल्ल्याच्या एका भागाला असीरगड, दुसऱ्या भागाला कामगारगड आणि तिसऱ्या भागाला मलयगड म्हटलं जातं। महाराष्ट्र सीमेवरचं बुऱ्हाणपूर हे मोगलांसाठी अतिशय महत्त्वाचं ठिकाण होतं। सातपुडा टेकड्यांवरच्या या किल्ल्याला दक्षिण म्हणजे त्यावेळच्या दख्खनचं प्रवेशद्वारही म्हटलं जायचं। 10व्या शतकात हा किल्ला अहिर राजांना बांधल्याचं स्थानिक सांगतात। याच अहिर राजावरून असीरगड हे नाव पडल्याचं म्हटलं जातं। खानदेशातील अहिराणी भाषाही अहिर राजावरूनच पडली असंही काही जण मानतात। इसवी सन 1600ला हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला। पुढे मराठ्यांनी मोगलांकडून हा किल्ला जिंकला। त्या पुढच्या काळात किल्ल्यावर ब्रिटिशांची सत्ता राहिली। अशी एक धारणा आहे की आधी जेव्हा मोगलांनी हा किल्ला जिंकला होता तेव्हा या किल्ल्यातलं सोनं त्यांच्या हाती लागलं होतं। स्थानिक असेही मानतात की या किल्ल्यात अनेक अज्ञात रहस्यमयी भुयारं आणि बोगदे आहेत, ज्यात मोठ्या प्रमाणात सोनं नाणं दडवून ठेवलेलं आहे। अनेक जण असेही सांगतात की हे सोनं शोधण्यासाठी इंग्रजांनी इथे बराच काळ उत्खननही केलं होतं, पण इंग्रजांना सोनं मिळालं की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही। या शेतामध्ये सध्या आपण आहोत। नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मध्यरात्री या ठिकाणी खोदकाम केलेलं आहे। त्या ठिकाणी सध्या आपण आहोत। कशा प्रकारे एका शेतामध्ये आणि असीरगड शिवाराच्या खाली कशा प्रकारे खोदकाम केलेलं आहे नेमकं पहा। सर्वत्र शेतामध्ये नासधूस या ठिकाणी केलेले आहे। नेमके जे मुघलकालीन नाणे आहेत का खरंच मिळाले आहेत का हे देखील या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे। नेमकी ही चर्चा आहे का किंवा या ठिकाणी कोणाला हे सोनं मिळालं का? या भागात इंदोर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे। त्याचं खोदकाम करताना 3 महिन्यांपूर्वी इथे काही मजुरांना सोन्याची नाणी मिळाल्याची चर्चा पसरली होती। त्या छावा सिनेमात मराठ्यांनी मोगलांना पराभूत करून इथलं सोनं याच भागात ठेवल्याचं दाखवलं गेलंय। या दोन्ही गोष्टींची भर पडल्यामुळे जमिनीतून सोनं मिळेल या आशेने काही लोकांनी मोठ्या परिसराचं खोदकाम करून टाकलं। रवी गोरे, TV9 मराठी, बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.